नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला मी तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी स्कॉलरशिपच्या पुस्तकातील मराठी, त्यात पाठ 3 संवाद व त्यावर आधारित प्रश्न। पाठाच्या सुरुवातीला जी काही माहिती दिली विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची, ती काळजीपूर्वक वाचन करून घेणे आणि नंतर ती समजून घेतल्यानंतरच संवादाला सुरुवात करायची। त्यात सांगितलेलं आहे की संवाद कोणाला म्हणायचं, दोन किंवा अधिक व्यक्तींच्या बोलण्याला आपण काय म्हणतो, संवाद असे म्हणतो। आता संवाद केव्हा घडला, कुठं घडला, कोणाकोणात घडला, संवादाचा विषय काय होता, या सर्व गोष्टी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर संवाद काळजीपूर्वक वाचा, त्यात स्थळ काय आहे, नंतर वेळ, प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या व्यक्ती कोणकोणत्या आहेत, त्यांची उपस्थिती व्यवस्थितपणे तुम्हाला समजून घ्यायचे। फक्त मान डोलवणारे आहेत का त्यात बाय केलेला आहे, काय करतो संवादात काय व्यक्ती, बाय बाय विशाल, बाय बाय गोपाल, तो संवादात भाग घेतला आहे का, हे पण महत्वाचं आहे, ते समजून घ्या। टाळ्या वाजवणारी, हसणारी व्यक्ती, फक्त त्याने हसणारी व्यक्ती असेल म्हणून त्याने सहभाग घेतलेला आहे। नंतर सूर्योदय, सूर्यास्त, दिवे लागण्याची वेळ, पक्षी घराकडे येण्याची वेळ, गुरढोरं, हे जे दिलेले तिथं सूर्य डोक्यावर येण्याची वेळ, हे खूप महत्वाचं आहे। हे तुम्ही काय आहे ते समजून घ्या, त्यानंतरच संवादाला सुरुवात करा। आपण त्याच्यातले 2 संवाद सोडून घेणार आहोत। त्याच्यातला पहिला संवाद पाहूया। श्रुती, अगं बाबा कोठे आहे, पाहतेस का जरा। श्रुतीला कोणीतरी आरोडे मारून सांगते की बाबा कोठे आहेत ते तू शोध जरा। त्यानंतर कोण आरोळी मारते आपल्याला माहित नाही। पुढे काय सांगितलंय, आई विभाला सांग मी अभ्यास करते। दुसऱ्या वाक्यात आपल्याला कळतंय की आरोड्या मारणारी किंवा हाक देणारी जी ती आई आहे, ती कोणाला सांगते, श्रुतीला। श्रुती काय सांगते, विभाला सांग। म्हणजे ह्याच ठिकाणी 2 व्यक्ती मिळाले, श्रुती आणि आई, बाबांचा उल्लेख आहे। पुढे आपण पाहूया काय येते इथं, थांब बाबा आल्यावर तू काम ऐकत नसल्याचे सांगते, असं आई म्हणते। आले ग आई, पण मला एका प्रश्नाचे उत्तर सांगशील का, कोण म्हणतंय सर, श्रुती। हे संवाद तुम्हाला असा व्यवस्थितपणे समजून घ्यायचंय की चर्चा करणारे कोण, हाक मारणारे कोण। मग याचा जितका सराव तुम्ही करणार तितके संवाद तुम्हाला व्यवस्थितपणे सोडवता येतील। विचार लवकर प्रश्न, असं आई म्हणते। आई पाऊस का ग पडतो, असं श्रुता म्हणते। पाऊस का ग पडतो हा श्रुताचा प्रश्न आहे विचारलेला आईला। श्रुती, आई म्हणते, श्रुती पृथ्वी थंड राहावी, प्राणी मात्रांना व्यक्तींना पाणी मिळावे म्हणून पाऊस पडतोय, असं आई सांगते। मग समुद्रावर पाऊस का ग पडतो, कोण म्हणतंय, श्रुती, की समुद्रावर का, समुद्राचं पाणी थंड आहे, मग समुद्रावरच का पाऊस पडतोय, असं श्रुती विचारते। मी सांगू का ग ताई, असं कोण म्हणते, विभा ओरडून म्हणाली, म्हणजे विभाचा पण त्या ठिकाणी उल्लेख आला। पुढे श्रुती, अगं किती प्रश्न विचारशील, बाबांना बोलावून आण, पाहू आणते, आम्हाला शाळेत सोडायलाही त्यांना यायचं आहेच। आलो आलो मी, बागेत झाडांना पाणी घालत होतो, कोण म्हणाला आलो, बाबा म्हणजे वडील। आजोबा हे सर्व फक्त ऐकत होते, आजोबा फक्त ऐकण्याची भूमिका होती, संवादात भाग घेतलेला नाही। हे पण खूप महत्वाचं आहे। आता त्याच्यावरचे प्रश्न सोडूया। संवाद केव्हा घडला असावा, संवादात बाबा पाणी मारत होते, त्यांना शाळेत जायचं होतं, म्हणजे आपल्याला ते कळतंय किती सकाळची वेळ होती, केव्हाची वेळ होती, सकाळची। त्यानंतर पुढे पाहूया, संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे, श्रुती, आई, विभा इथं आहे पण इथं विभा ओरडून म्हणते तेव्हा तिने सहभाग घेतलेला आहे, आणि बाबा, कारण बाबा पण म्हणाले आलो आलो, झाडांना पाणी देऊन आलो, म्हणजे एकूण किती, 4, म्हणून पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न, श्रुतीचा सहभाग कसा आहे, श्रुतीचा स्वभाव कसा आहे, तिचा स्वभाव चौकस, उद्धट, बेफिकीर का बेधडा,
तर ती चौकस आहे, कारण ती प्रश्न विचारते, आई पाऊस का ग पडतो, आणि पडतो तर तो समुद्रावर का ग पडतो, म्हणून त्याच्यावरून आपल्याला कळतंय की ती चौकस आहे. पुढचा संवाद दुसरा, यात पण व्यवस्थितपणे लक्ष देऊन समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. अगं कसला विचार करतेस? अरे दादा, बाईनी निबंध लिहायला सांगितलंय, कसा लिहू? म्हणजे बघा, दादा म्हणजे तिने सांगितलंय दादा, आणि हा म्हणतोय बाईनी निबंध लिहायला सांगितलाय, म्हणजे ती काय आली, तिची बहीण. दोन व्यक्ती कळले इथं. कोणते विषय दिले आहे असं कोण म्हणतोय? दादा म्हणतोय. कोणते विषय दिले? माझा आवडता सण पावसाळा आणि सूर्य उगवला नाही तर, असे 3 विषय दिले. तुला कोणता विषय आवडलाय असं दादा सांगतोय तिच्या बहिणीला की तुला कोणता विषय आवडलाय, त्याबद्दलची माहिती लिहून काढ. पावसाळा कोण म्हणतोय? बहीण. पुढे, हा विषय मला आवडलाय, मला निबंध लिहायला मदत करशील ना? बहीण म्हणते आपल्या भावाला म्हणजे दादाला, तू प्रथम मुद्दे लिहून काढ, मी वाचून तुला सांगेन. असं कोण म्हणतंय? दादा म्हणतोय बहिणीला की तू मुद्दे लिहून टाक, मग मी तुला लिहायला मदत करतो. चालेल, बाईंनी सांगितल्याप्रमाणे मी मुद्दे कवितेच्या ओळी पहिल्यांदा लिहून काढते. मग तर अतिशय छान निबंध लिहिशील तू. दादा आपल्या बहिणीला सांगतोय. माधव, तिला स्वतःलाच लिहू दे रे निबंध. आई स्वयंपाकघरातून सूचना दिल्या. आईने स्वयंपाकघरातून सूचना दिल्या. पहा, संवादात किती जणांनी सहभाग घेतला आहे? तर 3. बहीण, दादा आणि आई. आई पण स्वयंपाकघरातून सांगते, त्यांच्या चर्चेत सहभागी झालेली आहे. पुढे, म्हणून पर्याय क्रमांक 1, 3. निबंध लिहिण्यासाठी कोणता विषय निवडला? तर बघा, निबंधासाठी काय विषय निवडला? पावसाळा, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, निबंध कोण लिहिणार होते? तर निबंध बहीण लिहिणार होती, दादा तिला मदत करणार होता, म्हणून पर्याय क्रमांक 2, बहीण. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि विशेष म्हणजे व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट मध्ये लिहायलाही विसरू नका. आणि HW ला 3, 4 आणि 5 क्रमांकाचे संवाद तुम्हाला HW साठी भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.